आपण एका अशा अवलियांना भेटणार आहोत ज्यांनी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी कोल्हापूर या संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून काम केलं. कर्मचारी म्हणून काम करत असले तरी सध्या त्या सहकारी पतपेढीचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. एकूणच या पतपेढीमध्ये कर्मचारी ते चेअरमन या पदाचा प्रवास आपण बघणार आहोत. आपल्यासोबत आहेत विलास कृष्णात शिंदे सर. नमस्कार. नमस्कार. प्रायव्हेट हायस्कूलचे शिक्षक आहेत. ते गेले 35 वर्ष शिक्षक पेशात कार्यरत आहेत. एकूणच त्यांच्या कर्मचारी ते चेअरमन याबद्दलचा प्रवास आपण ऐकून घेणार आहोत. सर, या प्रवासाबद्दल काय सांगाल? मी 1985 साली तेव्हा डी एड कॉलेज पेटाळमध्ये डी एडचं शिक्षण घेत होतो आणि डिसेंबर 1985 साली मला नोकरीची गरज असल्यामुळे त्यावेळीच्या एका पतसंस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि जेव्हा मी या पतसंस्थेमध्ये प्रवेश केला तेव्हा ती संस्था प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेचे त्यावेळीचे आमचे शिक्षक नेते लोकापरे सर, बी जी देशपांडे सर यांनी ती चालवायला सुरू केलेली होती. पतसंस्थेची स्थापना जी आहे ही 22 एप्रिल 1969 आहे. ही 53 वर्षापूर्वीची संस्था आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये ही संस्थाचा कारभार थोडासा बंद पडल्याच्या अवस्थेमध्ये होती आणि माझा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा ही संस्था बंद अवस्थेमध्ये प्रायव्हेट एज्युकेशनच्याच लोकांनी ही सुरुवात केली होती आणि या लोकांनी वर्गणीच्या रूपानं, मासिक ठेवीच्या रूपानं ही संस्था सुरू केली. मी जेव्हा गेलो तेव्हा एक तोट्यामध्ये असलेली संस्था असा तिचा सुरुवात होती. पण त्यावेळेचं जे नेतृत्व प्रायव्हेट एज्युकेशनचे लोकापरे सर आणि त्याचं संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून ही संस्था पुन्हा उभी राहिली आणि ती इतक्या मोठ्या वेगाने तिनं प्रवास केला की 1990मध्ये हीच पतसंस्था की कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातली 1 लाख कर देणारी पहिली पतसंस्था म्हणून नोंदली गेली आणि त्यावेळीच्या सहकारी मंत्री आवाडे यांच्या हस्ते 1 लाख कर्ज वितरणाचं वितरण झालेलं होतं. मला या पतसंस्थेविषयी सांगायचं आहे की मी एक कर्मचारी म्हणून पार्ट टाईम म्हणून हे काम सुरू केलं होतं. या पतसंस्थेच्या माध्यमातून मी शिकत असताना याच पतसंस्थेच्या माध्यमातून मी जेव्हा डी एड पूर्ण झालं आणि मला डी एड पूर्ण झाल्यानंतर सांगरोळी एज्युकेशन संस्थेच्या सांगरोळ हायस्कूलमध्ये 1987ला 1 ऑगस्ट 1987ला ही नोकरी करण्याची संधी मिळाली. याचं कारण असं की ही जी संस्था आहे पतसंस्था, या पतसंस्था ही त्यावेळी ताराबाई रोडला साकोली कॉलनीजवळ श्री राऊत यांच्या दुसऱ्या मजल्यावरती एका 10 बाय 10च्या रूममध्ये होती आणि त्याच्या शेजारीच त्यावेळी सांगरोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक राहत होते आणि त्यांनी पाहिलेलं होतं की बाबा एक या पतपेढीमधला एक कर्मचारी त्यांचं काम पाहून त्यांनी मला त्यांच्या संस्थेमध्ये ऑगस्ट 1987 पासून शिक्षक पदावर घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळं माझा शिक्षकेचा जो प्रवास आहे तो सांगरोळ एज्युकेशन संस्थेतून झालेला आहे. त्यावेळी सांगरोळ एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी कैलासवती डी डी आसगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली आणि डी डी आसगावकर साहेबांचंही कार्य खूप मोठं आहे. सांगरोळ परिसरामध्ये बहुतेक सर्व गावामध्ये, वाड्यावस्त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातल्या मुलांच्यासाठी शिक्षण नेण्याची, ज्ञानगंगा पोचवण्याचं एक मोठं काम केलेलं आहे आणि तोच वारसा आता त्यांचे सुपुत्र विधान परिषद सदस्य माननीय आमदार जयंतरावजी आसगावकर सर आहेत, ती धुरा पुढं सांभाळत आहेत. आजच योगायोगानं आज जयंत आसगाव साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना मी या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि त्याच्यामुळं मी या सांगरोळ एज्युकेशनमध्ये मला संधी मिळाली आणि त्यावेळी असं होतं की पतसंस्थेची वाटचाल सुरू होती. पूर्ण वेळ कर्मचारी आम्हाला मिळू शकत नव्हता. एक वेळ असं होतं की आम्ही 3घच कर्मचारी होतो. जे लोकापुरे सर सेक्रेटरी होते, मी एक क्लार्क होतो आणि आमच्याकडे सर्जेराव जर्ग नावाचे एक शिपाई होते की जे आजही एका शिपाईपासून एका मोठ्या
कोल्हापूर जिल्हा महसूल पतसंस्थेचे आज मॅनेजर म्हणून काम करत आहेत, व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. अशा एक चांगल्या लोकांच्या सहवासात मला काम करण्याची संधी मिळाली आणि उत्तरोत्तर या संस्थेची प्रगती होत गेली. सांगरोळ एज्युकेशनमध्ये मी 1987 ते 1992 एक 5 वर्षे पूर्ण सेवा केली आणि पुन्हा प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेनं या आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरामधली एक नामवंत शिक्षण संस्था आहे. 125 वर्षाची जुनी संस्था आहे. कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य जी शाळा आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट एज्युकेशनचा उल्लेख केला जातो, प्रायव्हेट स्कूलचं नाव घेतलं जातं. याच्यामध्ये मला 1992 पासून संधी मिळाली आणि मी या ठिकाणी सांगरोळ हायस्कूलनंतर मी 1 ऑगस्ट 1992 रोजी प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेची तवनापा पाटणे या ठिकाणी रुजू झालो आणि तिथं 92 ते 2012 आणि 2012 ते आता सध्यापर्यंत मी या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो आहोत. एकूण माझी जर सेवेचा विचार केला तर एक 35 वर्षे माझी एकूण सेवा झालेली आहे. आणि हे करत असताना मी शिक्षक म्हणजे कर्मचारी म्हणून काम करत होतो, शाळेचे शिक्षक म्हणून काम करत होतो. सांगरोळला असताना देखील 20 किलोमीटरमधून येऊन संध्याकाळी 6 ते 10पर्यंत काम करणं हे माझं चालू होतं आणि या पतसंस्थेमध्ये मी सलग 10 वर्षे नोकरी केली. पण जसा पतसंस्थेचा कारभार वाढत गेला त्यामुळे आम्हाला पुन्हा एका व्यवस्थापकाची गरज भासली आणि त्यामुळं जेव्हा 1996ला व्यवस्थापक पद नेमलं गेलं आणि मी त्याच्यातून थोडंसं बाजूला झालो आणि एका संस्थेमुळं एका पतपेढीमुळं माझं कल्याण झालेलं आहे किंवा मला एक नोकरी मिळालेली आहे ज्याच्या कामातून म्हणून त्या संस्थेबद्दल ऋण असल्यामुळे या संस्थेबद्दल मला नेहमीच आदर राहिलेला आहे. आणि योगायोग आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा या पतपेढीचा सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं 2019-20 याच वर्षी म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी मला या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्येच स्वीकृत संचालक म्हणून मला नेमलं गेलं आणि ही संधी आमच्या या पतपेढीच्या सुकाणू समिती आहे. या सुकाणू समितीमध्ये आमचे माननीय आमदार जयंतरावजी आसगावकर साहेब आहेत, वसंतराव देशमुख साहेब आहेत, के पाटील सर आहेत, उदय पाटील सर आहेत, बापूसाहेब शिंदे साहेब आहेत, विजी पवार साहेब आहेत आणि मर्दाने सर आहेत. ही जे मंडळी आहेत ही मंडळी पूर्ण शिक्षण क्षेत्रातली एक नामवंत ज्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत. या लोकांनी स्वतःची शिक्षण संस्था उभ्या केल्यात आणि नुसत्या उभ्या नाही केल्यात, एक चांगल्या आदर्श पद्धतीने सुरू केली आहेत. अशा लोकांच्या नेतृत्व असलेल्या संचालक मंडळामध्ये मला त्यांनी संधी दिली आणि मी माझ्या पद्धतीनं काम करत राहिलो आणि माझ्या कामामुळंच कदाचित मला त्यांनी परवा नुकतंच 6 फेब्रुवारी आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये गेल्या रविवारी त्यांनी मला या पतपेढीच्या चेअरमन पदावरती संधी दिलेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये हे सुकाणू समिती आणि आत्ताच आमचं जे संचालक मंडळ आहे याचं मोठं योगदान आहे. नक्की सर, खरं तर स्वीकृत संचालक म्हणून तुम्हाला घेण्यात आला आणि त्यानंतर तुमच्यावर विश्वास दाखवून चेअरमनपदीसुद्धा निवड केलेली आहे. एकूणच या पतपेढीबद्दल, उत्पन्न आणि ठेवी याच्याबद्दल काय सांगाल? आता पतपेढी हे संचालक मंडळ, सुकाणू समितीबरोबर आणखी एक आम्हाला उल्लेख करावा लागेल तो प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेचा, की प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेचं त्याच्यामध्ये योगदान आहे. ही पतपेढी ही प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेची मातृसंस्था आहे. याची निर्मितीच या प्रायव्हेट एज्युकेशन संस्थेतल्या त्यावेळच्या लोकांनी केलेली आहे आणि पुन्हा एकदा या प्रायव्हेट एज्युकेशनकडे याचं नेतृत्व येतं आहे याचा मला एक अभिमान आहे आणि ही संस्था आता एक मोठ्या उच्च शिखरावरती आहे. आजची स्थिती जर पाहिली तर आज आमच्या या पतपेढीमध्ये 33 कोटी 29 लाख ठेवी आहेत आणि तितकंच म्हणजे जवळजवळ 33 कोटी कर्ज वितरण केलेलं आहे आणि वार्षिक उलाढा जर विचार केला तर 129 कोटीची म्हणजे आता या 9 महिन्याचा जर विचार केला तर 129 कोटीची वार्षिक उलाढाल आहे. नफाचा विचार केला तर 77 लाख हा नफा आहे आणि एक चांगल्या पद्धतीची संस्था म्हणता येईल
आणि याच्यामध्ये अ, खेळते भांडवल जर विचार केला तर 45 कोटीचा आहे. आमच्या पतपेढीनं वेगवेगळ्या मोठ्या संस्थेमध्ये, बँकामध्ये ज्या गुंतवणूक आहेत त्या जवळ 12 कोटीच्या गुंतवणूक आहेत. म्हणजे आता पतसंस्था एक एक अ, एक चांगल्या पद्धतीनं स्थिर आहे आणि लोकांचा विश्वास आहे आणि विश्वासाला पात्र राहिलेली आहे. नक्कीच सर, आपण आता सध्या चेअरमन म्हणून काम करत आहात. नक्कीच या पतपेढीची उज्ज्वल भविष्य आहे. नक्कीच या पतपेढीचा विकास होणार आहे. एकूणच सर, आपण 35 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहात. तर आताच्या विद्यार्थ्यांच्याकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता किंवा काय तुमच्या अपेक्षा आहे, याबद्दल काय सांगाल? आता माझे शिक्षक म्हणून जी सुरुवात झाली ही ग्रामीण भागातून झालेली आहे आणि 5 वर्ष ग्रामीणमध्ये आणि आता सलग 30 वर्ष शहरी भागामध्ये. माझा अनुभव असा आहे की आपण जर प्रामाणिकपणानं काम केलं तर त्याचा प्रभाव हा नक्कीच मुलांच्यावरती पडतो. कारण मुलं ही शिक्षकांचं अनुकरण करतात. त्यामुळे आपण जर एक एक आपलं व्यक्तिमत्व चांगलं असेल तर त्याचं यश किंवा आम्हाला त्याच्या आपलं प्रतिबिंब त्या मुलांमध्ये ते पाहायला मिळतं. आज माझे विद्यार्थी या दीर्घ कालावधीमध्ये अनेक क्षेत्रामध्ये असं कोणते क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी हे विद्यार्थी पाहायला मिळत नाहीत. आणि जेव्हा हे विद्यार्थी भेटतात आणि आपण त्यांना प्रामाणिकपणे शिकवत असल्यामुळे ते कुठेही गेल्यानंतर एक रिस्पेक्ट देतात, एक आदरानं बोलवलं जातं. म्हणजे आज जसं आपण समाजामध्ये म्हणतो की बाबा शिक्षकाबद्दल समाजामध्ये एक स्थान आहे, पालकांच्यामध्ये आहे, मुलांच्यामध्ये आहे. पण हे जे स्थान आहे आमच्या शिक्षकांनी टिकवण्याचं काम आमच्यावरती बरंच अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे आपण म्हटलं किंवा तरुणही आहे, विद्यार्थी जरा वेगळ्या मार्गाला चाललेले आहेत. पण जरी हे होत असलं तरी त्यांच्यावरती सुरुवातीला जे काही संस्कार झाले आहेत आणि हे संस्कार प्रामुख्यानं जे शालेय जीवनामध्ये होतात. कारण आमच्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे तो 5वी ते 10वीच असतो. म्हणजे साधारणपणे तो 12 वयोगटापासून 18 वयोगटात. या काळामध्ये जर चांगले संस्कार त्यांच्यावरती झाले, चांगलं शिक्षण त्यांना दिलं गेलं किंवा संस्थेचा जर नावलौकिक असेल, चांगल्या संस्थेमध्ये जर मुलांनी जर शिक्षण घेतलं असेल तर त्याचा परिणाम त्या मुलांचे चांगला होतात. त्यामुळे आम्हाला काही विद्यार्थी असे आढळले नाहीत की फार वेगळ्या मार्गाने गेलेले आहेत आणि एक चांगले विद्यार्थी आम्हाला या समाजामध्ये. नक्कीच सर, विद्यार्थ्यांच्याकडं आपण चांगल्या दृष्टिकोनातून बघतायत. संस्थेमध्ये चांगले संस्कार असले किंवा चांगले संस्थेत जर मुलं शिकलीत तर त्यांना यशसुद्धा चांगलं आहे, ते रिस्पेक्ट करतात. आपण विद्यार्थ्यांच्याबद्दलसुद्धा खूप चांगला आशावाद व्यक्त केलेला आहे. एकूणच सर, तुमच्या कर्मचारी ते पतपेढी चेअरमन पदाचा आपण प्रवास बघितलेला आहे. तुमच्या कार्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा. आपण मुलाखत दिली. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. मला ऋण व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण या प्रवासामध्ये मला ही जी संधी दिली याबद्दल माझ्या पतपेढीचे सुकाणू समितीचे सर्व सदस्य, सर्व संचालक मंडळ आणि प्रायव्हेटायझेशन संस्थेचे सध्याचे पदाधिकारी, कार्यवाह डिंगरकर मॅडम, सहकार्यवाह गुळवणी सर आणि कोषाध्यक्ष जांभळीकर सर यांचा मी ऋणी आहे. कारण संस्थेच्या माध्यमातून ही संधी मिळत असते. याच्यामध्ये केवळ आपण नव्हे तर संस्था पाठीशी असते, माझे सहकारी असतात. तर या सर्वांचा यशाचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळं मी या पतपेढीच्या माध्यमातून ह्या एक छोट्याशा पतपेढीचं रूपांतर आज वटवृक्षामध्ये झालेलं आहे. हे पाहताना मी त्याचा एक साक्षीदार आहे आणि त्यामुळं मला हा एक सुखद अनुभव आज मी अनुभवतो आहे. ओके, थँक्यू.